प्रकाश आंबेडकर हे सध्या जैन बोर्डिंगमधील आंदोलकांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। जैन बोर्डिंगच्या आंदोलनाला त्यांनी आता पाठिंबा सुद्धा दर्शवलेला आहे। हा ट्रस्टी फक्त पूर्ण सगळ्या प्रॉपर्टी चॅरिटी कमिशनर बघू शकत नाही, म्हणून चॅरिटी कमिशनरच्या वतीने कोणीतरी सांभाळलं पाहिजे आणि ती सांभाळण्याची असणारी कल्पना ही हा आपल्या इथली असणारी ही सिस्टम नाही, तर ही ब्रिटिश सिस्टम आहे। म्हणजे ट्रस्टीशिपची ही जी कल्पना आहे ही ब्रिटिशांची कल्पना आहे आणि म्हणून त्यांनी असणारं जो कोणी ट्रस्टी करतो तो सरकारला ती प्रॉपर्टी देऊन जातो। सरकारला बघता येणार नाही म्हणून चॅरिटीचं ऑफिस निर्माण करण्यात आलं आणि चॅरिटीलाही बघता येणार नाही म्हणून ज्यांनी सेटल केलेलं आहे त्याला माणसं कशी पाहिजेत याची एक नियमावली तयार करून ते नेमून त्यांच्या मार्फत ते ट्रस्ट चालवावं अशी असणारी अपेक्षा त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे ट्रस्टीला सुद्धा कुठलीही प्रॉपर्टी विकता येत नाही जर ट्रस्ट डीडमध्ये नसेल तर। ते माझं म्हणणं असं आहे की त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं असेल की शेवटी ट्रस्टीला विकण्याचाच अधिकार नाही, त्याच्यामुळे असणारा कोर्ट हे कॅन्सल केल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा आपली बदनामी होण्याच्या अगोदर कायदा जो आहे तो ओळखावा आणि आपण बाहेर पडावा असंही होऊ शकतं। राजकीय हस्तक्षेप असण्याचं बोललं जाते आणि सगळ्या मागे दबावाखाली किंवा त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं केलं जातं असं म्हणतात। मी असं म्हणेन की आता बुलढाणा अर्बन चांडक म्हणून जे आहेत पूर्ण बिझनेसमॅन आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, मी ओळखतो त्यांना। त्याच्यामुळे असणारं मॉडेल कॉलनीसारख्या ठिकाणी असं प्रपोजल येणं आणि बँकेला त्याचा फायदा मिळत असेल तर जम्पिंग करायला चांडक मागे पुढे बघणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि पॉलिटिकल प्रेशर खाली ते वागतील असं मला वाटत नाही। आता आपल्याला माहित नाही ना ते कितीचा व्यवहार झालाय काय झालाय, तो चॅरिटी कमिशनर बघेल ना तिथे। ते माझ्या अंदाजानं एकदा तुम्हाला स्टे ग्रँट झालाय तर माझं म्हणणं असं हायकोर्टामधून विड्रॉ होणं हे गरजेचं आहे। याच्या एका कॉजसाठी तुम्ही दोन वेगवेगळ्या कोर्टामध्ये जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तिथे फेटाळून घेण्यापेक्षा किंवा त्यांनी रिजेक्ट करण्यापेक्षा ती विड्रॉ करून घेणं महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। कारण का विड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला ॲजिटेट करण्याचा अधिकार तुमचा तसाच राहतो, रिजेक्ट झालं तर पुन्हा त्या कोर्टात तुम्हाला जाता येणार नाही, तुम्हाला मग सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही। मंदिर सुद्धा गायब करण्यात आलेलं आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी चॅरिटी कमिशनरने काही लोक सुद्धा पाहणीसाठी सर्वेक्षणासाठी पाठवली होती। हो, ते मला सांगत होते की काल येऊन गेले त्यांनी आणि नोंद करून घेतलंय। त्याच्यामुळे अशा एवढं ग्लेअरिंग हे असेल तर माझ्या अंदाजानं चॅरिटी कमिशनर ते दिलेली परमिशन रद्द करेल, करण्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये। त्याला आपण जर म्हणतो ना कायद्यातून आता मार्गच शिल्लक राहिलेला नाही, जिथे सेटलरनीच मगाशी मी म्हटलं की विकायची नाही किंवा ट्रस्टी विकू शकत नाही, याच्यामध्ये बदल करायचा असेल
तर स्टेट गव्हर्नमेंटला हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि हायकोर्टाने परमिशन दिली बदल करण्याची, तरच तुम्हाला बदल करता येतो, नाही तर नाही. मुख्यमंत्री सुद्धा जाईल त्यांनी असं हे केलं तर. काय हे डिपार्टमेंट मुख्यमंत्र्यांच्या अंडरच येतं ना? ते मुख्यमंत्र्यांच्या अंडर येतं नाही. ही जी ती मुख्यमंत्री आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत या मुख्यमंत्र्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत. पत्र दिलंय विश्वस्त मंडळांकडनं सुद्धा हे पत्र जाणं गरजेचं आहे, पण अजून कुठली ते असे घेणाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितले की मी विड्रॉ झालेलो आहे आणि ईमेल आता असताना ग्राह्य धरल्या जातात कायद्यामध्ये, ते लिगल डॉक्युमेंट होऊन जातं. त्याच्यामुळे असणारं ट्रस्टीजनी विड्रॉ करो न करो ते त्यांनी पाठवलेली मेल ही त्यांच्यावरती बाइंडिंग आहे आणि तीच मेल आता जेव्हा चॅरिटीकडे दिसेल त्यावेळी चॅरिटी ती परमिशन कॅन्सल करून टाकेल. चॅरिटी कमिशनरने स्वतःच ऑर्डर केली होती ना, स्वतः स्टे दिला. त्यांच्याकडे आता त्यांच्या तर रेड मी त्यांच्या कार्यावर रेड मार्क पडेल का? नाही गव्हर्नमेंटने तसं नाही आहे. गव्हर्नमेंट अशी मी जण आलो की ही जेव्हा ट्रस्ट होती तेव्हा ती गव्हर्नमेंट प्रॉपर्टी होती, गव्हर्नमेंटला सांभाळता येत नाही आणि म्हणून ही ब्रिटिश कन्सेप्ट आहे ट्रस्टीशिप. तेव्हा ही मग सांभाळायची कोणी, तर मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळायची आणि मग चॅरिटी कमिशनरनी सांभाळत असताना कायदा केला.